हां येत आहे. आज चोंडी तांडावासियाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. विषय असा आहे की चोंडी ते चोंडी तांडा हा भारत स्वतंत्र झाल्यापासून त्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात नव्हता. शेतकऱ्याच्या वादामध्ये आजपर्यंत चोंडी तांडावासी हे पायी त्या ठिकाणी ये जा करत होते. त्याची शैक्षणिक अडचणी आणि अनेक प्रकारच्या अडचणी किंवा आरोग्यासंदर्भातही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर रुग्णाला पाठपुरावा करून देण्याशिवाय या ठिकाणी चोंडी तांडावासी याचा पर्याय नव्हता. पण गतवर्षी माननीय तहसीलदार साहेबांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचा वाद त्या ठिकाणी मिटवून त्या ठिकाणी रस्ता खुला करण्यात आला. पण 1 वर्ष झाला त्या ठिकाणी त्या रस्त्याचं काम सुरू नाही किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्या रस्त्याच्या कामासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळं या ठिकाणी विद्यमान आमदार बनसोडे साहेबांना आम्ही 2-3 वेळेस या संदर्भामध्ये मागणी केली की चोंडी तांडावासियांची रस्त्यामुळे फार गैरसोय होते. त्यामुळे या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा. पण अनेक वेळेस विनंती करून सुद्धा या ठिकाणी कुठलाही मार्ग न निघाल्यामुळे आज चोंडी तांडावासियांनी या ठिकाणी नाईलाजा असतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर मतदानावर त्या ठिकाणी बहिष्कार टाकण्याचं निवेदन आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केलेली आहे की भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष जर मूलभूत सुविधा जी रस्त्याची तांडावासियांना मिळत नसेल तर हा फार मोठा अन्याय या ठिकाणी या गावकऱ्यांवर आहे. त्यामुळं या निवडणुकीत जर सत्ताधारी पक्षांना जर मतदान पाहिजे असेल तर हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा चोंडी तांडावासी या ठिकाणी मतदान करणार नाहीत. लोकशाही मार्गाने या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन करून या ठिकाणी उशीर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर या ठिकाणी बहिष्कार करतात.